नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महामार्गावरून विना अडथळा प्रवास करण्यासाठी केंद्र सरकार विना अडथळा टोलिंग यंत्रणा लागू करण्याच्या तयारीत आहे. मात्र ही सुविधा देतानाच नियम मात्र आणखीन कठोर केले जाणार आहेत. आता तुमच्या वाहनावरती टोल थकबाकी असेल तर तुम्हाला वाहन विक्री करता येणार नाही किंवा त्याचं फिटनेस सर्टिफिकेटही मिळणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केंद्रीय मोटार वाहन नियम 2026 मध्ये सुधारणा केली असून तशी अधिकृत सूचना जारी केली आहे. या नवीन नियमामुळे टोल चोरी करणाऱ्यांना चाप बसणार असून महामार्गावरील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन अधिकच प्रभावी होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 2026 मध्ये अडथळेमुक्त टोलिंगला सर्वोच्च प्राधान्य दिले. सध्याचे जे टोल आहे ते वसुलीसाठी होणारा 15% खर्च या नवीन तंत्रज्ञानामुळे केवळ 3% येईल. यामध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि फास्टॅगच्या माध्यमातून धावत्या वाहनाचा टोल हा कापला जाईल. टोल प्लाझावरती थांबण्याची गरज नसल्यानं इंधन आणि वेळेची मोठी बचत होईल. एखाद्या वाहनधारकानं टोल भरला नाही तर त्याला ई नोटीस पाठवलं जाईल. तरीही पैसे न भरल्यास त्याचं फास्टॅग निलंबित केलं जाईल आणि दंड देखील आकारला जाईल. वाहन ट्रान्सफर, फिटनेस सर्टिफिकेट, नूतनीकरण किंवा परमिट जर हवं असेल तर टोल थकबाकी नसल्याचं NOC देखील आता अनिवार्य असणार आहे. त्यानंतर वाहन विक्री किंवा हस्तांतरणासाठी आवश्यक फॉर्म 28 मध्ये आता टोल थकबाकीचा रकाना जोडण्यात आलाय. जर फास्टॅगमधून पैसे कापले नसतील तर ती रक्कम थकबाकी म्हणून गणली जाईल. वाहनाच्या प्रवासाची नोंद देखील आता इथून पुढे ठेवली जाईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही टोल थकवला तर तुम्हाला तुमची गाडी आता विकता येणार नाही आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.